तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संत सब संतान की जय. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर अभंगावर केलं तरी चालतंय ना ताई? हो हो चालेल, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं. हो हो, कारण आज पहिलाच दिवस आहे माझा पण. आता तुम्ही अचानक म्हणल्यामुळं अभंगावरच करते, कारण ओळीवर वगैरे मला आणखी तेवढं जमत नाही. जसं जमेल तसं करा. जसं जमेल तसं. हो हो. ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लीटीची. बोरे खाये भिल्लीटीची. बोरे खाये भिल्लीटीची. थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला. हाची दुष्काळ तयाला. हाची दुष्काळ तयाला. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची. फके मारी कोरडेची. फके मारी कोरडेची. थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला. हाची दुष्काळ तयाला. हाची दुष्काळ तयाला. न म्हणे उचिष्ट तवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. तुका म्हणे भक्ती पुढे. तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला. हाची दुष्काळ तयाला. हाची दुष्काळ तयाला. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रथमतः रामकृष्ण हरी ग्रुप मध्ये सर्व त्यांचे जे सदस्य आहेत, जे काही सर्व मंडळी आहेत प्रतिष्ठित, तर त्यांच्या सर्व सदस्यांच्या सर्व साधकांच्या चरणावर माझा कोटी कोटी प्रणाम. अनेक जन्माच्या पुण्याईने माझ्याकडे आलेली ही सेवा आणि सेवेसाठी देहू निवासी महाराष्ट्र भूषण श्रीमंत संत श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा भगवंताची
श्रेष्ठ अशी आवड सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. माझ्यावर सगळे तुमच्या साधू संतांची झालेली कृपा, माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादानं मी बोलण्याचा प्रयत्न करील आणि जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवर राजीभाऊ महाराज सिंदगावकर तर यांच्या कृपाशीर्वादानं मी बोलण्याचा प्रयत्न करील आणि जे काही चांगलं असेल त्या गुरुच्या मुखातून निघालेलं ते श्रवण केलेलं मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करील आणि जे काही माझ्या बुद्धीच्या दोषानं काही जे काही एखादा शब्द चुकेल तो माझी मला परत द्या. जगातील आपण सर्वच साधक मंडळी तुम्ही सगळे आपल्या आता ह्या लिंकवर रामकृष्ण हरी ग्रुपवर जे काही साधक मंडळी आहेत, कुणी कीर्तनकार असेल, कुणी प्रवचनकार असेल, कुणी गायनाचार्य असेल, तर असे सर्व सर्व साधक मंडळीच्या चरणावर माझा साष्टांग प्रणिपात. तर जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला काय सांगतात की बाबा ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लिनीची. तर या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायाला हे सांगायचंय की देवाला काय आवडतंय, काय नाही, देव काय खातोय, काय नाही, देवाला कशाचा दुष्काळ पडलेला आहे. आपल्याला वाटतं देवाला कशाचा दुष्काळ आहे, पण देवाला सुद्धा दुष्काळ पडलेला असतो, फक्त आपल्यालाच पडत नाही, देवाकडे सुद्धा दुष्काळ आहे. म्हणून ह्या सगळ्या भावना ह्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आपण सर्वजण काही जे दिवस रात्र 24 तास जे काही धडपड करतोय हे कशासाठी करतोय? आपल्याला वाटतं की आपल्याला काय मिळावं? 2 अक्षरी शब्द, फक्त काय? सुख मिळावं म्हणून. म्हणजे आपण काही धडपड करतोय, दिवस रात्र कष्ट करतोय, इकडं पळपळ तिकडं पळपळ, प्रत्येक जणाची धावपळ चालू, एक एक श्वास, एक एक क्षण क्षण आपलं आयुष्य निघून चाललंय. ही कशासाठी? फक्त कशाच्या शोधात? तर सुखाच्या शोधात, सुख मिळावं म्हणून. पण हे सुख एवढं सोपं आहे का ते आपल्याला मिळण्यासाठी? का सुख काही बाजारातून भाजीपाला आणल्यासारखं जाऊन दुकानामध्ये जाऊन त्यांना म्हणायचंय का की बाबा आम्हाला पाव किलो सुख द्या, अर्धा किलो सुख द्या, असं काही आपल्याला बोलता येतंय का? असं काही आणता येतंय का? किंवा हे सुख पैशाने विकत घेता येतंय का? असं म्हणजे कुठल्या तरी गोष्टीनं आपल्याला सुख हे मिळवायचंय, पण हे कसं मिळवायचंय? तर हे मिळवण्यासाठी आपल्याला एकच कारण आहे. सुखासाठी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. जाई एक वेळ. मग ह्या सुखासाठी आपल्याला सगळ्याला तळमळ आपली लागलेली, तर आपल्याला काय करावं लागल? देवाकडे जावं लागल. कुठं? पंढरपूरला, किंवा अनेक ज्याच्या ज्या ठिकाणी श्रद्धास्थान असेल त्या त्या देवाकडे तुम्हाला जावं लागल. त्या देवापाशी गेल्याशिवाय आपल्याला सुख मिळू शकत नाही. म्हणूनच म्हणतात काय? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विन जीवा सुख नोहे, तेने विन जीवा सुख नोहे. रती माईक दुःखाची जन ती, रती माईके दुःखाची जनती, रती माईके दुःखाची जनती, रती माईके दुःखाची जनती. आपल्याला फक्त आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने विन जीवा सुख नोहे. देव आपलासा केल्याशिवाय आपल्याला सुख मिळू शकत नाही. मग सोन्यानं सुख शोधता येत नाही, पैशानं सुख शोधता येत नाही, गाडी बंगल्यानं सुख शोधता येत नाही. ह्या सगळ्या नश्वर गोष्टी आहेत आणि नश्वर गोष्टीमध्ये सुख नाही. सुख कुठं आहे? सुख रूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. म्हणून आपल्याला ह्या भगवंताशिवाय आपल्याला सुख मिळू शकत नाही. कसं? ज्याप्रमाणे
अंधाराचा नाश हा प्रकाशाशिवाय होऊच शकत नाही. आता समजा ह्या रूम मध्ये अंधार पडला आणि मी जर एक खोरं टोपलं आणलं आणि मी जरी अंधार बाहेर काढायला घेतलं तर चालेल का हो? अजिबात नाही चालणार. का तर हा अंदाज जर रूम मधला घालायचा असेल तर काय करावं लागल? एक दिवा लावावा लागल, एक बल्ब लावावा लागल, काही का होईना आपल्याला प्रकाश त्या ठिकाणी आणावा लागल. आणि प्रकाश आणल्याशिवाय, प्रकाश लावल्याशिवाय रूम मधला अंदाज जसा नाहीसा होणार नाही, तसं आपल्याला हा देव आपलासा केल्याशिवाय सुखाची प्राप्ती होणार नाही, मिळूच शकत नाही. अहो आपल्याला सर्वसाधारण समजा एखाद्या माणसाला आपल्याला आपलंसं करायचं असलं, समजा आपल्या गावचा सरपंच म्हणा किंवा आपलं कुणी मित्र मैत्रीण म्हणा, कुणी आणखी आपल्या ओळखीचे म्हणा, त्यांना जर आपलंसं करायचं असलं तर आपण काय करतो की सतत त्यांना विचार करतो की बाबा आपण त्यांच्याकडे कुठल्या गोष्टीची कमी आहे ती आपण त्यांना द्यावी. कुणाकडे कुठली गोष्ट कमी असेल आणि त्यांना ती आपण दिली तर आपल्याला काय त्यांच्याविषयी, त्यांना आपल्याविषयी काय होईल? प्रेम वाटल. मग आता मला सांगा, भगवंताकडे काय कमी आहे हो? भगवंताकडे तर काहीच कमी नाही. मग भगवंताला जर आपल्याला आपलंसं करायचंय तर भगवंताची आवड आपण लक्षात घ्यायला पाहिजे का नाही? आपल्याला भगवंताला काय आवडतं हे लक्षात आलं पाहिजे. आपण ती घेतलं पाहिजे. आपल्याला ही आवड लक्षात घ्यायची. आता भगवंताला पैसा द्यावं म्हणलं तर पैसा तर भगवंताच्या कुठं आहे? पाये लक्ष्मीच्या हाती आणि तिसी यावे काकुलती. आता भगवंताला पैसा दिल्यानंतर भगवान प्रसन्न होतात का? अजिबात नाही. का? अहो त्यांच्या पायीची दाशीच लक्ष्मी माता आहे. मग त्यांना आपण काय करतो? देवाला गेलं तरी चिल्लर हुडकतो, चिल्लर. देवाला नोटा नको वाटतात, बंडल नको वाटतंय, पण आपले चरण बंडल तर सोडून द्या, पण नोट सुद्धा निघत नाही. आपण पर्स मध्ये चिल्लर बघतो, खिशामध्ये चिल्लर बघतो. का तर देवाला चाललो आणि देवाला जाताना काय करतो? देवाला एवढं नारळ फोडतो, 20 रुपयाचं 50 रुपयाचं घेऊन, आणि देवाला किती देतो? एवढा तुकडा छोटासा, आणि बाकीचं सगळं घरी घेऊन येतोय. मग अशानं देव प्रसन्न होणार आहे का? पैसा द्यावा म्हणलं तर पैसा सुद्धा आपल्या हातून सुटत नाही, आणि नाही सुटला तरी देवाच्या पायाची दाशीच लक्ष्मी माता आहे. त्यांना पैशानं काय फरक पडणार आहे? अजिबात फरक पडणार नाही. मग आता काय द्यायचं भगवंताला? आता सत्तेच्या बाबतीत जर विचार केला, सत्ता द्यावी म्हणलं तर किती सत्ता आहे भगवंताची? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चाळीता. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. अरे बाबा, भगवंताच्या सत्तेशिवाय एक झाडाचं पान सुद्धा हलत नाही. वृक्षाचेही पाने हले ज्याची सत्ता, राहिली अहंता म्हणून. झाडाचं पान सुद्धा आपण हलवू शकत नाही. का? त्याची सत्ता कुणाची? भगवंताची. भगवंताशिवाय हे झाडाचं पान सुद्धा हलणार नाही. मग काय द्यावं देवाला? आता देवाला देण्यासारखं आपल्याजवळ काय आहे? काहीच नाही का आता भगवंताला द्यायचं? का? त्यालाच निर्माण केलेलं आहे सगळं, मग त्यालाच काय द्यावं? आता काहीतरी दिल्याशिवाय तर देव प्राप्त होणार नाही. कारण कोणालाही आपलंसं करायचं म्हणलं तर आपल्याला, त्याला कुणाचा वाढदिवस असला, एखाद्या सरपंचाचा, त्याला काही काम करून घ्यायचं असलं तर आपण काय करतो? एखादा बुके घेऊन जातो किंवा एखादा केक घेऊन जातो. का? त्याला आपलंसं करायचंय, आपल्याला आपलं काही काम करून घ्यायचंय म्हणून त्याला गिफ्ट देतो. आता देवाला आपलंसं करायचंय, मग देवाला गिफ्ट काय द्यावं? आता काहीच शिल्लक नाही, सगळं तर त्याच्याच जवळच आहे. मग काय द्यावं बाबा? आता आपल्याकडे काही आहे का असं शिल्लक की देवाला जे काही देवाकडे मिळणार नाही? सगळंच तर देवाने बनवलेलं आहे, मग काय द्यावं? दिल्याशिवाय तर देव प्रसन्न होत नाही. कसं? तपे विन दैवतन, दिदल्या विनय प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. म्हणजे देवाला सुद्धा दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, हरिपाठामध्ये म्हणतो ना आपण. मग देवाला देण्यासाठी आपल्याजवळ काहीच नाही, आणि देव तर दिल्याशिवाय आपल्याला प्रसन्न होत नाही. आपल्याला देवाला दिल्याशिवाय आपल्याला सुख मिळत नाही.
म्हणून एक साधक तुकाराम महाराजाकडे गेला आणि तुकाराम महाराजाला सांगितलं, तुकाराम महाराज, अहो, माझा नमस्कार आहे तुम्हाला. मला सांगा, तुमचा अवतार कशासाठी आहे? संतांचा अवतार कशासाठी? वाढवाया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे. तुकाराम महाराज, अहो, तुमचा अवतार कशासाठी? वाढवया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धरायाता कारण, उद्धराया जन जड जीवन. महाराज, तुमचा अवतारच याच्यासाठी झालेला आहे. संतांचा अवतारच कशासाठी? तर हा सगळ्यांचं सुख वाढविण्यासाठी, भावभक्ती वाढविण्यासाठी, नाम वाढवण्यासाठी. म्हणूनच तुमचा अवतार आहे. म्हणून तुम्ही काय करा, आमच्या ह्या पामराला, आमच्या ह्या जड जीवाला तुम्ही काय करा, उद्धार करा. तुकाराम महाराजांनी त्या साधकाला सांगितलं, बाबा, अरे तू काय एवढा टेन्शन मध्ये येतोस? तुला संसारामध्ये सुख नाही का? त्यांनी सांगितलं, महाराज, खरंच मला संसारामध्ये सुख नाही. का? संसार कसा आहे? संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. मग संसारात सुख नाही, मग काय करू? सांगितलं, बाबा, तुझ्याकडे सुख नाही, ठीक आहे, पण घाबरू नको, नाराजही होऊ नको. अरे मग काय करू मी? सांगा महाराज मला, तुकाराम महाराज, मला सांगा, मी काय करू? तुम्ही म्हणता घाबरू नको, काही नको तुझ्याकडे, मग देण्यासाठी अरे भगवंताला काय आहे? त्यांनी सांगितलं, महाराज, माझ्याकडे काहीच नाही देवा. अरे देवाला काय देव? सगळं तेच आहे, काय देऊ मी? म्हणले, तुझ्याकडे एक गोष्ट आहे आणि भगवंताकडे ती गोष्ट कमी आहे, भगवंताकडे त्या गोष्टीचा दुष्काळ आहे. म्हणले, काय हो महाराज? म्हणले, तुझ्याकडं भाव आहे. तू काय कर, तू फक्त भगवंताला काय दे? भाव भक्ती असेल तर भगवंत, त्याला दुसरे कशाचीच भगवंताला गरज पडत नाही. कसं? भाव बळे आकळे, एरवी न कळे, आणि करतरी आवळे, तैसा हरी. अरे म्हणले, देवाला भावाशिवाय दुसरं काही लागत नाही. देवाला फक्त आपण प्रेमानं, भावानं, देवाला काय लागतंय? भाव फक्त मनामधला देवाला महत्वाचा आहे. आता आपल्याला वाटेल भाव म्हणजे काय, सोन्याचा भाव का, चांदीचा भाव का, कशाचा भाव? हा भाव नाही, अंतःकरणामधला भाव. कारण सोन्या चांदीचा भाव तर आता खूप पुढे गेलेला आहे. त्या भावाहून देवाला काय करायचंय? कारण पाय लक्ष्मीच्या हाती, आपण पाहिलं ना, भगवंताकडे सगळंच आहे. भगवान सोन्यानं प्रसन्न होत नाही. तसं जर असतं ना, लोकांनी 2-2, 3-3, 4-4 किलोचे ढीग भगवंताच्या समोर लावले असते. भगवंता, मला प्रसन्न हो, मला हे दे, मला हे दे, मला हे दे. भगवान सोन्यानं प्रसन्न होईल? नाही होणार. भगवान पैशानं प्रसन्न होईल? पोतेची पोते त्याच्या पुढे टाकू शकतील लोक, एवढा पैसा आहे लोकांकडे, पण त्यानं सुख मिळणार नाही. फक्त भगवंताला आपण भाव अर्पण केल्यानंतर काय? देवाला, देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारसे वित्त, झालो एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाता हात गा. तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात? अरे बाबा, देवाला काय द्या? फक्त भाव द्या. त्याला फारसं काही वित्त देणं लागत नाही, त्याला काही पैसा देणं लागत नाही, काय नाही. काय द्यायचंय त्याला? फक्त भाव द्यायचा आहे. मग तुकाराम महाराज सांगतात की, बाबा, अरे साधका, तू काय कर, देवाची आवड लक्षात घे, आणि देवाच्या आवड लक्षात घेतल्यामुळं तू तुझं कर्म शुद्ध करत राहा, आणि त्या कर्मामध्येच भगवंताला तू पाहत राहा, आणि तुझं कर्म करीत असताना प्रेमानं, भावानं हे कर्म तू भगवंताला अर्पण करीत राहा.
जे काही आपण दिवसभर असं म्हणतात, मनुष्याने दिवसभर असं कर्म करावं की संध्याकाळी झोपताना म्हणावं, हे भगवंता, सगळं केलेलं कर्म कृष्णा अर्पण, सगळे तुला अर्पण, मला काही नको, सगळं तुला अर्पण केलेलं. पण दिवसभर असं कर्म करावं की ते आपण संध्याकाळी भगवंताला अर्पण करू शकू. नाही तर वाईट कर्म करायचं आणि पुन्हा म्हणायचं भगवंता तुला अर्पण, असं चालेल का? नाही चालणार. ह्या भगवंताला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा, प्रेमानं भावानं तू ह्याला शरण जा, आणि हा भगवंत जर आपलासा करायचा नाही तुला, तर तुला एकच करावं लागल, भगवंताची आवड लक्षात घ्यावं लागल. आणि त्याची आवड काय आहे? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, बोरे काय भिल्लानीची, बोरे काय भिल्लानीची, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दोष काय मोडुनिया वाटा सूक्ष्म तर, मोडुनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडुनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. तुकाराम महाराज काय म्हणतात की बाबा, संतांच्या सोबत जा. हे संत काय करतील आपल्याला? तर मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला भाज्य राज्य भार चाले ऐसा. अरे बाबा, तू संतांकडे जा. तू एखाद्या संसारिकाकडे जर गेलास तर हे कसे आहेत? हे विषयी आहेत, भोगी आहेत, आणि हे मायेमध्ये अडकलेले. आणि संतांच्या जर जवळ गेलात तर संत कसे आहेत? पामर आहेत, मुक्त आहेत आणि भक्त आहेत, पुण्यवान आहेत, ते पापी नाहीत. म्हणून हे सर्वांना जाहीर सांगतात. काय सांगतात संत? ऐका हो ऐका, भगवंताची अत्यंत सोपेत सोपी आवड सांगतो. भगवंताला काय आवडतंय? तर आपल्याला भगवंताची आवड जाणण्यासाठी एक रामायणामधला दृष्टांत ऐकायचा आहे. अहो, रामायणामधला एक प्रसंग आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र हे वनवासाला निघाले, त्यावेळेस त्यांना वनवास टाळता आला असता. कसा? कारण नंबर 1, दशरथ महाराजांनी कैकेयीला 2 वर दिलेच नसते, आणि प्रभू रामानी दशरथ कैकेयी मातेला ही बुद्धीच दिली नसती की तुम्ही 2 वरानं मला, 1 वरानं भक्ताला राज्याभिषेक आणि 1 वरानं प्रभू रामाला वनवास मागा. ही प्रभू रामानी बुद्धीच दिली नसती. हेही कारण नंबर होतं 1. दुसरं 2 नंबरचं कारण, कैकेयीला मंथरा नावाची जी दासी होती तीच दिली नसती. कारण कैकेयी मातेचं प्रभू रामावर खूप प्रेम होतं, हे आपल्या सर्वांना माहित आहे. कारण नंबर 3, रामाने ज्या वेळेस वनवासात निघाले, कशासाठी? रावण जो होता त्याला मारण्यासाठी प्रभू रामाने वनवास स्वीकारला. पण रामामध्ये एवढी शक्ती होती की रावणाला जन्मूच दिलं नसतं, किंवा त्यांना घरात बसूनही रावणाला मारता येत होतो. अहो, असे अनेक वेगवेगळे कारण आहेत. पण भगवान प्रभू रामचंद्र यांनी वनवास का स्वीकारला? कारण त्यांना वनवास स्वीकारायच्या पाठीमाग एक कथा होती. कोणती? राम जन्माच्या अगोदर 80 वर्षापूर्वीची कथा. एक भिल्ल राजा आणि त्यांना 5 वर्षाची मुलगी
तिचे नाव शबरी माता. वडिलांनी लहानपणीच तिला लग्न ठरवलं आणि लग्न ठरवल्याच्या निमित्ताने दारामध्ये 50 बकऱ्यांची दावण बांधली. शबरी मातेनं विचारलं, बाबा, अहो एवढे बकरे आपल्या दारामध्ये का बांधलेत? बाबा सांगतात, अगं बाळ, ही ना आप्त इष्ट ही जी ऐसतेत आपले गणगोत आहे ना, ह्यांना सगळ्याला मेजवानी द्यायची, मेजवानी. शबरी मातेनं विचारलं, मेजवानी? ही एवढे सगळे मारणार? शबरी मातेच्या मनावर परिणाम झाला. बाबा, एवढे जीवजंतू मारायचे आणि हे आप्त इष्ट पाहुणे सगळे खुश करायचे? हे ऐकताच छोट्या शबरीच्या मनावर भयानक मोठा परिणाम झाला. आणि रात्रीत सगळे झोपी गेल्यानंतर शबरी माता घराच्या बाहेर पडल्यानंतर ह्या अरण्यामध्ये निघून गेल्या. ज्या ठिकाणी ऋषी मुनींच्या झोपड्या होत्या ना, तेथील एका झाडावर ह्या शबरी माता झाडावर चढून बसल्या. पहाटे ते ऋषी स्नानाला जायचे. त्यांना भीती वाटायची, पण भीती बी वाटली तरी मनामध्ये आता परत घराकडे जाण्याची इच्छा नव्हती. पहाटे 3 वाजता उठायची शबरी माता. सर्व ऋषीच्या दारामधली झाडलोट करायची, फुलांना रांगोळी काढायची आणि सगळा रस्ता स्वच्छ करून ठेवायची. ऋषीमुनींना सुद्धा सगळं कौतुक वाटायला लागलं. अरे कोण असेल, कोण आपल्या दारामध्ये हे करतय, कोण करतय, कोण करतय, कोण करतय? कुणालाच काही थांग पत्ता लागना झाला. कुठपर्यंत ही सेवा केली शबरी मातेनं? स्वतःच वय जवळजवळ 80 वर्षाचं झालं आणि एवढ्या थकल्यानंतर पुन्हा ह्यांना झाडावर जाता येईना झालं. आणि त्याच वेळेस एक दिवस ह्यांना वर चढता आलं नाही, खालीच थांबल्या आणि मातंग ऋषी यांचं दर्शन त्यांना झालं. संत जीवनामध्ये आलेच तर हे सुद्धा किती महत्वाचं असतं बघा. ऋषी जीवनामध्ये आले आणि शबरी मातेचा तो दिवस म्हणजे धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला असा झाला. सगळ्या आयुष्यभराची सगळी त्यांचे कष्ट आज त्यांचे पुण्य फळाला आले. का? आज सद्गुरूची भेट झाली. मतंग ऋषीने विचारलं, अगं शबरी माता, एवढी तू वयस्कर का एवढी सेवा करतेस? केव्हापासून, किती वर्षापासून आम्ही शोधतोय, तुझी भेट झाली नाही? त्यावेळी शबरी मातेनं सांगितलं, महाराज, सगळा माझा पूर्व इतिहास सांगितला आणि शबरी मातेनं संतांच्या पायावर काय ठेवला? मस्तक ठेवलं. 80 वर्षाची शबरी माता. पण त्यावेळेस ह्या मतंग ऋषींनी सांगितलं की शबरी माता, आता तुला भेटण्यासाठी जो कोणी येईल तो कोण असेल? साक्षात भगवंतच असेल. संतांच्या शब्दावर शबरी मातेनं विश्वास ठेवला, कारण संतांच्या शब्दावर माणसानं विश्वास ठेवावा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि आता मतंग ऋषी निघून गेले. ज्या प्रभू रामाची वाट शबरी माता पाहायला लागल्यात आणि दररोज त्यांच्यासाठी जंगलामध्ये जायच्या, टोपलीमध्ये बोरं तोडून आणायच्या, गोड का आंबट म्हणून चिमणीच्या दातानं टोकरून बघायच्या आणि ती टोपली भरून ठेवून दररोज आपली ठेवायची. आणि दररोज गुरुच्या शब्दावर, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवल्यामुळं ह्या वाट पाहायला लागल्या. काय म्हणतात? मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. सारे जन्मों के पाप मेरे धुल जाएंगे, राम आएंगे. सारे जन्मों के पाप मेरे कट जाएंगे,
राम आएंगे. प्रभू रामाची वाट पाहायला लागल्यात. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. अशी दिवस रात्र ह्या भगवंताची वाट पाहायला लागल्यात. आणि ही अशी सतत रामाची वाट पाहिलेली ही शबरी माता पाहत आहेत. आणि ही वाट पाहत आहेत म्हणून प्रभू रामाने वनवास स्वीकारला. नाहीतर त्यांना सगळं घरी बसून करता येत होतं, रावण मारता येत होता, सगळं करता येत होतं. पण का? आपला एक भक्त आपल्या जन्मापासून आपल्या जन्माच्या आधीपासून वाट पाहतोय. आणि त्या शबरीच्या ह्याच्यासाठी भगवान प्रभू रामचंद्र कुठे निघाले? ही जंगलामध्ये वनवासामध्ये निघाले. आणि त्यांनी मुद्दामहून हा वनवास स्वीकारला. लक्ष्मण दादासह वाट वाकडी करून कुठं आले? शबरी मातेच्या या खोलीमध्ये, ह्या झोपडीमध्ये आले. आणि झोपडीमध्ये आल्यानंतर शबरी मातेला आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर शबरी मातेनं ते बोरं प्रभू रामाला खायला दिली. भगवंताने ती प्रेमानं खाल्ली. लक्ष्मण दादालाही दिलं, पण लक्ष्मण दादानं पाठीमाग फेकून दिलं. का? विचार करतात, अरे बाबा ही म्हातारी आजी कवा हिनं कुठलं कोलगेट लावलं, कुठलं काय दात घासलेत का नाही, मनामध्ये विचार करतात. भगवान खायलेत, खाऊ जा बाबा, आपल्याला नको, असा एक विनोदाचा भाग झाला. पण त्यांचा उपवास होता हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. म्हणून त्यांनी ती बोर सुद्धा खाल्ले नाहीत. आणि जगद्गुरु तुकोबाराय हेच सांगतात, काय? ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लरीची. ह्या ज्या भगवंताच्या ह्या प्रेमा खातर ही आवड भगवंताला काय आवडते? तर ही आवड आहे भगवंताची. तिला काही जास्त सोन्याचं भांड नव्हतं, काही पंचपक्वान्नाचं ताट नव्हतं, काही नव्हतं. पण शबरी मातेकडे काय होतं? भाव होता, प्रेम होतं. आणि भगवंताकडे काय कमी आहे? हीच फक्त भगवंताला हीच पाहिजे फक्त. काय? थोर प्रेमाचा भुकेला आणि हाच दुष्काळ तयार. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा भगवंताकडं यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे सर्वही ह्या भगवंताकडे आहे. कशाचीच कमी नाही. फक्त ह्या देवाला काय पाहिजे? अंतःकरणामधून भक्ती, भाव हे पाहिजे. बाकी देव आपली जात पाहत नाही, आपली श्रीमंती पाहत नाही, आपलं वय पाहत नाही, आपण सुंदर आहेत का नाहीत हे पाहत नाही. भगवंतापाशी काही नाही. हा गोळा आहे का काळा आहे हे सुद्धा भगवंत पाहत नाही. कसं? ऊंच नीच काही नेने भगवंत, ऊंच नीच काही नेने भगवंत, इष्टे भाव भक्ती देखो निया, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. देवाला काय पाहिजे? उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. देवाला फक्त आणि फक्त आपलं जीवापाड प्रेम करावं हेच देवाला पाहिजे. आणि ह्याचाच बघा भगवंताकडे काय आहे? हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये भगवान तुकोबाराय आपल्याला सांगतात. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. फक्त भगवंताला ह्या जगामध्ये सर्व काही देवाला मिळतंय. फक्त काय मिळत नाही? प्रेम आणि भक्ती मिळत नाही. हे मात्र देवाकडे नाही. याचा मोठा दुष्काळ आहे. म्हणून आपल्याला ह्या भगवंताकडे जायचंय. आणि भगवंताला काय द्यायचंय? तर आपलं प्रेम द्यायचंय. आणि का? भगवंताकडे हा दुष्काळ पडलेला आहे. आता आपल्याला वाटेल भगवान तर आहे, भगवंताकडे दुष्काळ कसा पडला? ऐका, त्याच्यासाठी सुद्धा एक दृष्टांत सांगते. काय झालं? एकदा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा भगवंताकडे सुद्धा एकदा दुष्काळ पडला होता.
कधी पडला होता? म्हणले श्री क्षेत्र तेर या ठिकाणी महान वैराग्य संत श्री गोरोबा काका आणि हे पांडुरंग परमात्म्याचे महान भक्त होते. हे भक्त असल्यामुळं यांनी आपल्या भक्तीमध्ये रंगून जाऊन सुंदर असं भगवंताचं चिंतन करायचं. आणि या गोरोबा काकाला एक पत्नी होती, एक मुलगा होतं छोटस, आणि हा संसार त्यांचा अत्यंत आनंदात चाललेला होता. भगवंताच्या नामचिंतनात आपलं दररोजचं नित्यकर्म करायचं. जातीने कुंभार असल्यामुळं मडके घडवायचा व्यवसाय त्यांचा होता. जातीवंत धंदा, मडके करण्याचे योग्य भावामध्ये विकणे आणि सुंदर आपला असा संसार चालवणे. पण एक दिवस शेतातून काकांनी माती आणली आणि त्या मातीचा ढीग लावला, पण त्याच्यावर सुंदर असं आळं केलं आणि पत्नीला सांगितलं की तू काय कर, पाणी आणून ह्या मातीच्या आळ्यामध्ये ओत. पत्नीने सुद्धा हे मालकाचं म्हणणं ऐकलं आणि सांगितलं ठीक आहे, मी त्या आळ्यामध्ये पाणी आणून ओतते, पण तुम्ही काय करा, माती ती कालवत राहा. आणि कालवीत कालवीत बाळ झोपी गेलंय, त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. ठीक आहे म्हणले गोरोबा काका. पण एवढे त्या भजनामध्ये रंगून गेले, हिनं प्रत्येक घागर आणायची, त्याच्यामध्ये टाकायची, हिने तो चिखल तुडवायचा, हिनं ती घागर आणायची, टाकायची मातीमध्ये. गोरोबा काकांनी चिखल तुडवायचा. एवढे भगवंताच्या नामामध्ये तल्लीन झाले गोरोबा काका की नाचत टाळ्या वाजवून गाऊ लागले. केशवाचे ध्यान धरोणी अंतरी, वृत्तिके माझारी नाचतसे, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा, नेत्री वाहे जळ आनंदाचे, कुलालाचे वंशी जन्मले शरीर, तो आगोरा कुंभार हरीचा दास, केशवाचे ध्यान धरोणी अंतरी. हे नामस्मरण करीत नाचायला लागले, नामचिंतनामध्ये तल्लीन झाले. काका भानावर नव्हते. त्याच वेळी अचानक ते बाळक उठलं आणि रांगत ती बाळ गोरोबा काकाच्या त्या चिखलामध्ये, त्या मातीमध्ये आलं. त्यांचा सगळा देहभाव विसरून गेलेले. आणि त्याच वेळेस ते बाळ इकडं विठ्ठल 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 भजन चालू आहे, भगवंताचं नाम चिंतन चालू आहे. विठ्ठल माझा माझा माझा, मी देवाचा, देव माझा. पांडुरंगाचं ध्यान करीत असताना त्यांच्या पायाखाली कवा बाळ आलं आणि कधी ते चिरडलं गेलं हे त्यांना शुद्ध राहिलेली नाही. माती तुडविता देह नाही चित्ता. माती तुडविण्याच्या नादामध्ये ह्या देहाच्या भानावर नाही. त्यांची पत्नी तिकडून आली, तिनं पाहिलं, चिखल लाल बुंद दिसला, रक्तानं सगळा माखलेला. मातेचं अंतःकरण भरून आलं, मोठ्यानं ओरडली, जळो तुमचे भजन, माझ्या बाळाचं तुम्ही काय केलात, मारलात माझ्या बाळाला. गोरोबा काकाला इकडं देह भानावर आले, पाहिलं, आणि म्हणूनच म्हणतात नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. रामकृष्ण हरी. खूप सुंदर माताजी.
नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. आणि ह्यांच्या भजनाला, ह्या काकाच्या भजनाला त्यांची पत्नी शिव्या घालायला लागली. काकांचा क्रोध अनावर झाला. माझ्या भजनाला नावं ठेवू नको. भजनाला शिव्या देत असल्यामुळं ही गोरोबा काकाला राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी त्या पत्नीवर हात उचलला. आता हात मारणार तेवढ्यामध्ये घाबरलेल्या काकाच्या पत्नीनं ही त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणली, खबरदार माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. हातामध्ये काठी होती काकाच्या, एका क्षणामध्ये काठी खाली गळून पडली. त्या दिवसापासून गोरोबा काकाने आपल्या पत्नीच्या अंगाला स्पर्श सुद्धा केला नाही. म्हणून काकाच्या पत्नीला आता खूप दिवस निघून गेले, पश्चाताप झाला आणि तिथे ठरवलं की आता आपला संसाराचा हा वृक्ष वाढवण्यासाठी आता आपल्या वडिलाला बोलावं. आपली धाकटी बहीण आहे, तिचं लग्न आपण काकासोबत लावून द्यावं. माहेरी गेली, वडिलाकडे बोलली. वडिलांनी सांगितलं, झालेली सर्व हकीकत सांगितलं आता तुम्हाला तर मूल होणार नाही, पण आता हा संसाराचा वृक्ष वाढवण्यासाठी तुम्ही कृपा करा आणि आपली माझी लहानी बहीण तुम्ही काकाला द्या. सांगितलं. सुंदर प्रकारे त्या बहिणीला करून आणलं. दोघांचा सुंदर विवाह झाला आणि पाठवणी करताना सासरे बुवाने सुद्धा म्हणले, काका तुमचा स्वभाव आम्हाला माहित आहे, तुम्ही खूप छान आहेत, पण काही प्रारब्धाच्या अधीन काही गोष्टी असतील त्या घडून गेल्या. पण हे बघा, तुम्ही सुंदर आतापर्यंत आमच्या पहिल्याही मुलीला सांभाळलेलं आहे आणि इथून पुढं बारकीला सुद्धा तसंच सांभाळा, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. झालं, दोघीचा विवाह झाला, दोघी घरी आणल्या, पण पांडुरंगाची शपथ घातलेली. आता गोरोबा काकाच्या लक्षात आले की आता आपण दोघीलाही स्पर्श करायचा नाही. आणि बरेच दिवस निघून गेले. दोघी बहिणींनी विचार केला की आता आपल्याला मूल तर होणार नाही, काय करावं. एका दिवशी त्या दोघींनी गोरोबा काकाचे 2 हात आपल्या अंगावर घेतले आणि दोघींच्या अंगाला स्पर्श झाल्यामुळं गोरोबा काका जागे झाले. त्याच रात्री काकाने काय केलं, एका लाकडाला एक कत्त्या बांधला, एक हात आपल्या हातानं तोडला आणि दुसरा हात त्या कत्त्यावर हाणला. हाणल्यामुळं काय, पांडुरंगाची शपथ आहे. दोन्ही हात काकाचे तुटून गेले. आता मडके घडवायचा व्यवसाय, आता कसा चालायचा संसार. सगळे लोक हसायला लागले. काका करा आता भजनच. का हातच नाहीत, आता कसं भजन करतात. आता उपासमारीची वेळ माझ्या गोरोबा काकावर यायला लागली. म्हणून साक्षात आपण ज्या देवाचं भजन करतो ना, त्याला सुद्धा चिंता असते आपली. त्या पांडुरंग परमात्म्याला चिंता पडली. स्वतः पांडुरंग परमात्मा कुंभार झाले. गरुडाला सुद्धा गाढव केलं, आपल्या रुक्मिणी आई साहेबाला कुंभारीन केलं. आणि हे फिरत 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 पंढरपूरहून कुठं आले, तेर या गावी आले. ज्या ठिकाणी इथं काकाचं घर आहे तिथं आणि जवळ आले. गोरोबा काकाकडं पाहिलं, सांगितलं, महाराज अहो आमच्याकडं मोठा दुष्काळ पडलेला आहे, आम्हाला वाटेल ते काम द्या, मायबाप आम्हाला आश्रय द्या. कोणत्या भगवंताला दुष्काळ पडलेला होता हो? प्रेमाचा, भक्तीचा हा दुष्काळ पडलेला होता. पण पांडुरंगाने हा मडके बनवायचा हा व्यवसाय सुरू केला. आणि आजही आपल्याला ह्या तेर गावी आज गोरोबा काकांनी बनवलेली वीट ही पाण्यावर तरंगते, एवढं त्यांचं सामर्थ्य. पाण्यावर तरंगणारी वीट आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि असे ह्या भगवंताने, पांडुरंग परमात्म्याने आपल्याकडं दुष्काळ पडलाय म्हणून
गोरोबा काकाच्या इथं तेल गावी येऊन सर्व मडके बनवण्याचा व्यवसाय सर्व सुरू केला. सर्व काम हा कोण करायला लागला? भगवंत करायला लागला, पांडुरंग परमात्मा करायला लागला. आणि त्यानेच यांच्या सगळ्या कुटुंबाचं पालन पोषण करायची जणू काही म्हणजे त्यांनीच सगळी जिम्मेदारी घेतली. आणि हाच दुष्काळ हे सांगतात भगवान तुकोबराय सांगतात ना, कोणता दुष्काळ पडला देवाला, तर हाच दुष्काळ पडला होता प्रेमाचा, भावाचा, भक्तीचा. म्हणूनच म्हणतात थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. भक्ताच्या घरी देवाला काहीही आवडत, भक्ताच्या घरी देव काहीही करतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं की बाबा, अहो ह्या भक्ताला आपल्या किती बी आपला भक्त असला कसाही असला, आताच आपण पाहिलं ना, उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. तसं सांगितलं महाराज. भक्ताचा एक, ह्या भगवंताचा एक मित्र होता. आणि तो मित्र म्हणजे कोण आपल्याला माहित आहे. कान्य कुब्जे द्विजे कसित, नाही चुकलं, सॉरी. काय श्लोक आहे तो, आठवणं आता मला एकदम, आता ही दुसराच आठवला. कृष्ण शासित सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्म वित्तम विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांत आत्मा जितेंद्रिया. म्हणजे हा सुदाम देवाच्या इथला श्लोक ती मला राजामिळाच्या तिथला आठवला, कारण भागवताचा विषय असल्यामुळं आणि कालच भागवत का संपल्यामुळं जरासं कन्फ्युज होतं माणसाचं. तर सॉरी की आपल्याला ह्या काय सांगितलं ह्या श्लोकामधून, कृष्ण शासित सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तम प्रशांत आत्मा विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांत आत्मा जितेंद्रिया. असे कोण आहेत? तर प्रशांत आत्मा असणारे जितेंद्रिय. जितेंद्रिय आणखी एक आहेत, कोण? मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम म्हणतो ना आपण. तसं इथं आपल्याला सुदाम देवाला सुद्धा काय म्हणलेले? जितेंद्रिय म्हणलेले, प्रशांत आत्मा म्हणलेले. आपल्याला नुसतं शांत म्हणता येत म्हणत नाही कोणी, म्हणते का कोणी तुम्ही लय शांत आहेत म्हणून? अजिबात नाही. त्यांना प्रशांत म्हणलेले, प्रशांत आत्मा. असे शुकदेव महाराज तर खूप त्यांचं कौतुक करतात. कृष्ण शासित आहेत ते, कृष्णाच्या अधीन आहेत. कृष्ण परमात्मा, फक्त कृष्णाशिवाय दुसरं काहीच नाही त्यांच्याकडं. भगवंताचं चिंतन, भगवंताचं चिंतन, भगवंताचं चिंतन. हे सुदाम देवजी. आणि ह्या सुदाम देवजींनी ह्या जो भगवंताचा मित्र आहे, 18 विश्व दारिद्र्य, मुलं बाळ पत्नी सगळं काही, पण खायला काही नाही घरामध्ये. 2-2, 4-4 दिवस तिखट मीठ नाही, काही नाही, घराला चूल पेटत नाही. अशी अवस्था असताना सुद्धा सुदाम देवजी काय करतात, तर फक्त भगवंताचं नामचिंतन करतात. एक दिवस त्यांची पत्नी सांगते, भगवंताला चिंता पडते. भगवान येतात एका ब्राह्मणाच्या रूपानं आणि सांगतात की सुशीला, अगं आम्हाला काही भिक्षा वाढ. त्यावेळी सुशीला देवीने सांगितलं, महाराज आम्हाला भिक्षा वाढायची नाही, आम्हाला बाळातनीचा विठाळ आहे. त्या ब्राह्मणाने विचारलं, काय झालंय, मुलगा झालाय की मुलगी? त्यावेळी सुशीला देवीने सांगितलं, दारिद्र्य देव जन्माला आलाय म्हणून आम्हाला काही वाढायचं नाही. अगं मग द्वारकेचा राजा तुझ्या मालकाचा मित्र आहे, त्याच्याकडे तरी लाव. म्हणून या सुशीलेनं 4 घरी लोकांनी तांदूळ फटकून टाकलेलं जे बुसकट होतं, ते बुसकट घेऊन आली. ते फटकलं आणि त्याच्यामधले 4 मुठी तांदूळ देऊन हे तांदूळ सुदाम देवतेशी बांधून दिले. आणि सुदाम देवजी भगवंताला भेटण्यासाठी निघाले. पण सुशीलेला सांगितलं, हे बघ, मला काही माग म्हणलीस तर मी मागणार नाही. सांगितलं, काही मागू नका, तुम्ही फक्त भेटून या. आणि सुदाम देवजी निघाले भेटायला. चले श्याम सुंदर को मिलने सुदामा, चले श्याम सुंदर को मिलने सुदामा.
गाते जाते मुख से हरे कृष्ण रामा, गाते जाते मुख से हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर को मिलने सुदामा. आता वेळे अभावी आपण शॉर्ट मध्ये सांगू. सुदामदेवजी गेले, भगवंतानं दारामध्ये कडकडून मिठी मारली, नेहून आपल्या आसनावर बसवलं, पाय धुतले, गंध लावण्याच्या निमित्तानं सर्व काही त्यांच्या लक्ष्मीचं सुद्धा क्षयश्री होतं तिथं यशस्वी केलं. आणि अशा प्रकारे सुदामदेवजींनी आणलेल्या पोटलीमध्ये पोहे किंवा तांदूळ, खरं तर तांदूळ शब्द आहे पण आपण पोहे म्हणतो, आणि ते पोहे भगवंतांनी घेतले आणि ती एक मुठ्ठी आपण खाल्ली. दुसरी खायला लागले पण रुक्मिणी आईसाहेबांनी थांबवलं. का? आपल्याला एवढंच पाहिजे. पोहे सुद्धा देवाचे आणि फके मारी कोरडेचे. मला सांगा, त्या पोह्याला काही तिखट मीठ लावलं का भगवंतानी? काही गरम केलं का? काही केलं का? काही शिजवलं भिजवलं का? पाणी टाकलं का? काही नाही. का? थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. पोहे सुद्धा देवाचे आणि फके मारी कोरडेचे. त्याचा विचार केला नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आता वेळ व्हायलाय आणि शेवटच्या चरणामध्ये सांगितलं काय? न म्हणे उचिष्ट आत्वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. काल्याच्या प्रसंगामध्ये जाऊ आपण. काल्याच्या प्रसंगामध्ये हे पेंद्याला सांगितलं, अरे बाबा आण, आम्हाला काहीतरी आण, काहीतरी आण तुझ्या घरचं. पेंद्यानं सांगितलं, काहीच नाही आमच्या घरी, काय आणू? आईकडे आला, आईला सांगितलं, अगं आई काहीतरी दे, भगवंताने आज सांगितलंय कालेमध्ये आणायला काहीतरी खायला. सगळ्याच्या शिदुरे आल्यात. आईने सांगितलं, हे बघ पेंद्या, फक्त 3 दिवसाचं ताक शिल्लक आहे. आणि ते ताक ह्या पेंद्यानं आपल्या तोंडामध्ये भरलं आणि हा भगवंताकडे घेऊन गेला. सगळ्यांनी आपापलं दिलं, पण पेंद्याचं तोंड गच्च भरलेलं, काही नाही म्हणायला, हात दाखवायला लागला, काही नाही आणलं, काही नाही आणलं, काही नाही आणलं. भगवंतानी सांगितलं, तुझ्या मुखात काहीतरी आहे. आणि न म्हणे उचिष्टात्वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. त्या पेंद्याच्या तोंडातली गुळणी भगवंतानी आपल्या तोंडात धरली, अशी दाबून धरली आणि आपल्या मुखामध्ये घेतली. हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तर असा भगवान परमात्मा आहे, त्याला काय पाहिजे, काय नाही, काय द्यायचंय हे आपण ठरवायचं नाही. हे भगवंतच ठरवतोय. आपल्याला काही द्यावं लागत नाही. देवा कारणे भावतच मात, द्यावे न लगे फारसे वित्त. आपल्याला काही द्यायचं नाही देवाला, फक्त आपल्याला भाव द्यायचा आहे. आणि हेच अंतःकरणपूर्वक, प्रेमपूर्वक आपल्याला या अभंगामधून सुद्धा आपण हेच पाहिले की देवा बाबा काही नको मला रे बाबा, मला फक्त काय दे, तू माझा प्रवास, सेवा, मला फक्त सेवा दे मला देवा भगवंता, तुझी सेवा दे आणि मला तुला सेवा करणारा भक्त बनव फक्त. पण कसा? मनापासून सेवा करणारा भक्त हा भगवंताला आवडतो. अहो, जनाबाईच्या शिव्या सुद्धा भगवंतानी खाल्ल्या, बरोबर आहे ना? जनाबाई सुद्धा किती आवडत होत्या. तिनं शिव्या जरी दिल्या तरी भगवंतांनी त्या प्रेमाने खाल्ल्या. जनाबाईनं काहीही म्हणलं तरी भगवंतानी ते गोड मानून घ्यायचं. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदी काना केला आत, विठ्ठल कोंडीला. तर असं ह्या भगवंताचं आपल्याला फक्त आवड, प्रेम, भाव हे आपल्याला पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. पोहे सुद्धा देवाचे, फके मारी कोरडेचे. न म्हणे उचिष्टात्वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. तर अशा हा अभंगावर मी थोडक्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही चांगलं झालेलं असेल ते माझे सद्गुरू राजभाऊ महाराज सिंदगावकर यांच्या वाणीतून जे काही मी श्रवण केलेलं आहे ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे काही चुकलेलं असेल, हुकलेलं असेल तर तो माझ्या बुद्धीचा, माझ्या वाणीचा दोष असेल. माझं नावही आता आपल्याला सर्वांना माहीत झालेलंच आहे. नावच काय आहे? बालिका नाव आहे. बालिका म्हणजे छोटी. त्यामुळं तुम्ही सगळे ज्ञानानं, वयानं
ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध असे सर्व तुम्ही सर्व साधक मंडळी आहात आणि काही चूक भूल झाली तर मला बालिका समजा, तुमचं लेकरू समजा आणि तुमच्या पदरामध्ये मला घ्या. झालेली चूक भूल काही माझी माफ करा आणि झालेली सर्व सेवा तुम्हा सर्व साधक मंडळीच्या चरणावर, पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर वाहून माझ्या वाणीला इथंच मी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पसायदान घेताय का हरिओम. महाराज? पसायदान घेऊ? लगेच घेऊ का? ठीक आहे, चालतंय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षात सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनावर्त भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूचे आरव, केतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मातंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन सोयी रे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे, विशेषी लोक ये दृष्टादृष्ट विजय व्हावे जी, हेत म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला, येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला, येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. ओम शांती शांती. पुंडलिक वरदाहर विठ्ठल. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत एकनाथ महाराज की जय.